असं वाटतंय की आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट, आमचे नेते संदीपभैया क्षीरसागर, आमचा विजय नक्कीच आहे आणि तो घोषित झालेला आहे. पण हा जो निकाल आहे लांबणीवर टाकल्यामुळं आम्हाला थोडा या यंत्रणेवर थोडा विश्वास नसल्यामुळे आम्ही इथं पहारा देऊन बसलेलो आहे. आमचा 2 तारखेलाच विजय नक्की आहे आणि फिक्स झालाय तो विजय. बरं. तसं काय वाटत नाही, पण आमचा विश्वास नसल्यामुळे आम्ही इथं ठाम मानून बसलेलो आहे. 24 तास थांबताय. हो. रिपोर्ट पार्ट ऑफ इन्स्टिट्यूशन काय काल बी आम्ही इथं शिकत बसलेलो होतो काय बरं. एक 2 दिवसापासून आम्ही पारा देत होतो काय हां. पण काय लोकांना असं एंट्री देत नाही ते आणि डिपार्टमेंट मला जेवढं दिसतं तेवढं कम दिसते ते ओके. त्या बाजून इथं सगळं फोर्स पाहिजे काय हं. इथं कोणी पी नाही काय नाही हे जवळचे पोलीस आहे कोण आता का तर मला तर वाटतं हे होमगार्ड असलं वाटतं स्थानिक लेवल इथं EPI नाही PI नाही तर भाजप काय करण हे मशीन बदल करतात का काय करतात ह्याच्या पुढे आपण काय सांगू शकतो नाही. तुम्ही ज्या मतदान प्रक्रिया पार पडली आहे, परंतु आपल्या प्रभाग क्रमांक 3B मधले जे काही निवडणूक होती ही पुढे ढकलल्यानंतर आपण पाहतोय हा जो निकाल आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा निकाल पुढे ढकलला. 2 तारखेला मतदान झालं, 3 तारखेला निकाल होता, परंतु आता 21 डिसेंबरला निकाल होणार आहे. हे बीड नगरपालिकेचं आपण जर पाहिलं तर ही स्ट्रॉंग रूम आहे. या ठिकाणी सुरक्षेच्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर CCTV कॅमेरे असतील, शस्त्रधारी पोलीस बांधव असतील, यासह इतर पोलीस बांधवांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे. हा जो पूर्ण परिसर आहे याच परिसरामध्ये 21 तारखेला जे काही मतदान काउंटिंग होणार आहे आणि जे काही मतदानरूपी आशीर्वाद मतदारांनी दिलेला आहे, तर तो कौल कोणाला आहे हे 21 डिसेंबरला कळणार आहे. परंतु तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर ही निवडणूक बीड जिल्ह्यातील जे काही 6 नगरपालिकेच्या निवडणूक होत्या त्यातील बीडची निवडणूक ही पाहिली तर आपण अतितटीची झाली आणि सर्वांची प्रतिष्ठेची मानली जाते. विशेषतः मुख्यमंत्री आले, उपमुख्यमंत्री बीडमध्ये त्यांना सभा घ्यावी लागली आणि राष्ट्रवादीकडून याच्या 2 राष्ट्रवादी आणि भाजप आहे यामध्ये तगडी फाईट पाहायला मिळाली. जे काही 3 उमेदवार होते, आपले उमेदवार म्हणजे जे काही प्रमुख 3 पक्षाचे नेते होते, यामध्ये आमदार संदीप क्षीरसागर असतील, डॉक्टर योगेश क्षीरसागर असतील, आमदार विजयसिंह पंडित असतील, ह्या तिन्ही जणांना खूप मोठा विश्वास आहे की जो काही कौल आहे हा आमच्या बाजूने आहे. परंतु सध्या जर आपण पाहिलं तर 21 तारखेनंतरच बीडकरांचा कौल कोणाला आहे हे पाहावं लागणार आहे. परंतु तत्पूर्वी जर पाहिलं तर आपण असा पेंडॉल टाकण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी सुरक्षेच्या अनुषंगाने ज्या प्रकारे संबंधित यंत्रणा कार्यरत आहे त्याच प्रकारे आमदार संदीप क्षीरसागर यांचा जर हा मंडप जर पाहिलं तर या ठिकाणी 10 ते 15 त्यांचे काही पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, 24 तास या ठिकाणी पहारा देत आहे. निवडणूक झाली आहे परंतु निकाल लांबणीवर पडलाय, परंतु आपला एक पहारा सुरू आहे. काय सांग? आम्हाला असं वाटतंय की आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट, आमचे नेते संदीपभैया क्षीरसागर, आमचा विजय नक्कीच आहे आणि तो घोषित झालेला आहे. पण हा जो निकाल आहे लांबणीवर टाकल्यामुळं आम्हाला थोडा या यंत्रणेवर थोडा विश्वास नसल्यामुळे आम्ही इथं पहारा देऊन बसलेलो आहे. आमचा 2 तारखेलाच विजय नक्की आहे आणि फिक्स झालाय तो विजय. बरं, आता समजा एक 3-4 दिवस झाला असेल, काही वाटतं इथं घडामोडी काही? तसं काय वाटत नाही, पण आमचा विश्वास नसल्यामुळे आम्ही इथं ठाम मानून बसलेलो आहे. 24 तास थांबताय. हो. बरं, कसं आहे नेमका आता? एकच तुम्ही का आलटून पलटून काही तास वगैरे हे? आम्ही सगळ्या टीमनीच, संदीपभाईंच्या टीमनीच सगळ्यांनी आम्ही निर्णय घेतलाय आणि आदेशाहूनच आम्ही सगळे काही आम्ही इथं ठाम मानून बसलेलो आहे. बरं. ही जी मंडळी आहे आपण पाहतोय की आमदार संदीप क्षीरसागरांचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत. आमचा संबंधित यंत्रणेवर विश्वास नाही, त्यामुळे आम्ही या ठिकाणी थांबलेलं असल्याचं त्यांनी मत व्यक्त केलंय. परंतु आता आता निकालानंतरच कळेल की बीडकरांचा कौल कोणाकडे आहे. एकूण जे काही तिन्ही प्रमुख लीडर आहेत त्यांना तिघांनाही खूप मोठा विश्वास आहे की जे काही मत आणि जो काही कौल दिलेला आहे तो आम्हालाच दिलेला आहे, असं त्यांना आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात आहे. बोलायचं कोणाला? तर काय काय वातावरण? आता मी वार्ड क्रमांक 3 मध्ये माझ्या बहिणीला उभं केला रिपोर्ट पार्ट ऑफ इन्स्टिट्यूशन काय काल बी आम्ही इथं शिकत बसलेलो होतो काय एक 2 दिवसापासून आम्ही पारा देत होतो काय पण काय लोकांना असं एंट्री देत नाही ते आणि डिपार्टमेंट मला जेवढं दिसतं तेवढं कम दिसते ते या बाजून इथं सगळं फोर्स पाहिजे काय इथं कोणी EPI नाही काय नाही हे जवळचे पोलीस आहे कोण आता का तर मला तर वाटतं हे होमगार्ड असलं वाटतं स्थानिक लेवल इथं EPI नाही PI नाही काय तर भाजप काय करण
हे मशीन बदल करतात का काय करतात ह्याच्या पुढे आपण काय सांगू शकतो नाही. हे बघ, तुम्ही जे आता मत व्यक्त करताय, संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांना काही तक्रार केली? त्याला तक्रार केली पण ती तक्रार मानत नाहीत ना ते. आपण बघतो ही जी काही मंडळी या ठिकाणी आहे त्यांच्या प्रत्येकांचं वेगवेगळं मत आहे आणि एक ह्या संबंधित यंत्रणेवर त्यांचा एक संशय पण आहे. इथं समोरची बाजू जर बघितली तर हे पूर्ण पॅक आहे. त्या ठिकाणी जर पाहिलं तर फक्त जे काही उमेदवार आहेत, जे काही लीडर आहेत त्यांना त्या ठिकाणी जाता येतं. बाकी अदर जे काही प्रतिनिधी आहेत त्यांना या ठिकाणी इथपर्यंत परवानगी आहे, परंतु मध्ये जाता येत नाही. या अनुषंगाने सगळी जी खबरदारी आहे प्रशासन घेतंय आणि त्याच बाबीच्या अनुषंगाने आता आपण पाहतोय की जे काही 21 तारखेला निकाल लागणार आहे, त्या 21 तारखेमध्ये बीडकर कोणाला कौल देतात हे महत्त्वाचं ठरणार आहे. आता तुम्हाला काय वाटतं की बीडकरांचा कौल कुणाकडे असेल आणि जी काही बीडची नगरपालिका आहे कोणाच्या ताब्यात जाईल? तुमचं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. कॅमेरामॅन रवींद्र गंभीर सोबत मी जालिंदर धाणे, बीड.